हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। 7 मे नंतर कोणत्याही क्षणी भारताकडून पाकिस्तानवर मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता। सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिलमुळे कारवाईच्या शक्यतेला बळ। पाकिस्तान विरोधातल्या संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर येत्या 7 मेला देशभरात मॉक ड्रिल। नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश। राहुल गांधींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। सीबीआय संचालकांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यासाठी आयोजित केली गेली होती बैठक। पाकिस्तानवरच्या कारवाई संदर्भातही चर्चा झाल्याची शक्यता। दहशतवाद विरोधातल्या लढाईमध्ये रशिया भारतासोबत। राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा पंतप्रधान मोदींना फोन। भारताला दिला पाठिंबा। दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडींना वेग। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या प्रमुखांसोबत बैठक। दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा निधी थांबवण्यासंदर्भात चर्चा। डीआरडीओ आणि नौदलाकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची चाचणी। समुद्राखाली यशस्वीपणे पार पडली वैधता चाचणी। भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ। पाकिस्तानला भूकंपाचा धक्का। पाकिस्तानात 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। तजाकिस्तान शहराजवळ भूकंपाचं केंद्र। राज्यातल्या विविध भागात अवकाळी पावसासह तुफान गारपीट। चाळीसगावसह जालना आणि संभाजीनगरलाही झोडपलं। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची भीती। मंत्री उदय सामंतांचं राज ठाकरेंना भेटीचं निमंत्रण। मनसे शिवसेना युती संदर्भात चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। 2 दिवसात सामंत आणि ठाकरे भेटीची शक्यता। आणि काकोडकर समितीचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे सादर। पीओपीच्या मूर्ती समुद्रात विसर्जित करण्याबद्दल समिती सकारात्मक। हायकोर्टात पुढची सुनावणी।